आषाढ महिन्याच्या अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते। श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते। धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात। महाराष्ट्रात या अमावस्याला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते। दिव्याची अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या या दिवशी कणकेचे गूळ घालून उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेले दिंडे नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते। तर यातील एक कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवला जातो। आषाढ महिन्याच्या अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते। श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते। धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात। महाराष्ट्रात या अमावस्याला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते। दिव्याची अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या या दिवशी कणकेचे गूळ घालून उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेले दिंडे नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते। तर यातील एक कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवला जातो। शास्त्रानुसार अमावस्येच्या रात्री प्रकाशाची विशेष महत्त्व असते। ज्यावेळी अंधारी रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची पुरेशी सोय नव्हती तेव्हा दीपपूजन केले जात होते। जाणून घेऊया तिथी पूजा पद्धत आणि महत्त्व। दीप पूजा महत्त्व। आषाढ अमावस्येला दिव्याचे खास आरस केली जाते, तसेच त्याचे पूजनही केले जाते। या दिवशी दीपपूजनाला अधिक महत्त्व आहे। दिवा हा मांगल्याचा, समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो। आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हटला जातो। दिव्याची पूजा कशी कराल? दीप अमावस्याला पहाटे लवकर उठून स्नान करावे, तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करा। त्यानंतर घरातील सर्व दिवे धुवून स्वच्छ करावेत। देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्यांच्याच भोवती सुंदर रांगोळी काढावी। पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून निरांजन, समई आणि पिठाचे दिवे मांडावेत। या दिव्यावर हळदी, कुंकू आणि फुले अर्पण करून पूजा करावी। दिवे प्रज्वलित करून शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा या मंत्राचा जप करावा। तसेच दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा। आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।